पण आपल्या आगारातनं सेवानिवृत्त होत आहेत अशा सर्वांना प्रेम देणाऱ्या, सर्वांची मन मिसळून वगैरे वागणाऱ्या, सर्वांचं मन राखणाऱ्या अशा शर्माबाई आपल्या आगारातनं वयाच्या 58 वर्षी सेवानिवृत्त होत आहेत. मी तो म्हणेल बाईंबद्दल इथे कोणाला जरी उठवलं आणि बाईंबद्दल 2 शब्द सांगायला लावले तर तो सहज बोलून जाईल. एवढ्या प्रेमळ शर्माबाई आज आपल्यातनं सेवानिवृत्त होत आहेत. आजच्या या प्रसंगी आपल्या आगाराचे आगार व्यवस्थापक डॉक्टर देवरे साहेब, दुसरे आगार व्यवस्थापक मनोज पवार, आपले स्थानिक प्रमुख वाघसाहेब, कार्यशाळा अधीक्षक हर्षद पाटील, माझे मित्र कामगार संघटनेचे अध्यक्ष पांडवजी, कामगार संघटनेचे खजिनदार वास्तुजी, वास्तुनिरीक्षक मोरे साहेब व आगारातील इतर कर्मचारी व बाईंच्या बरोबर आलेले आप्तष्ट नातेवाईक, त्यांचे जावई, आजच्या या प्रसंगी सुख पण आणि दुःख पण. सुख याच्यासाठी की बाई जवळजवळ 2008-9 पासून या आगारात कार्यरत आहेत. मला आठवतं ज्यावेळेस साहेब विभाग नियंत्रक भारती साहेब होते, बाईंचे मिस्टर वारले त्यावेळेस बाईंचे मिस्टर तिकडे पालघरकडे होते. ज्यावेळेस बाईंनी अनुकंपासाठी अर्ज केला त्यावेळेस भारती साहेबांना विनंती केली, म्हणजे चंदू बाईला म्हटलं त्यांची तब्येत अशी सर इथेच त्यांना नियुक्ती द्या. त्यावेळेस पासून तर आजपर्यंत मला नाही वाटत की इथून या आपल्या आगारात 500-600 कर्मचारी विभागीय कार्यालयात अधिकारी असो का शिपाईपर्यंत कोणाला नाराज केलं नाही. कुठल्या आगार व्यवस्थापकांना नाही, कोणाला स्थानिक प्रमुखांना नाही. आज मी तर म्हणतो सर्वच जण बोलतील. अशा या शर्माबाई आपल्या सर्वांना सेवानिवृत्त होत आहेत. जरी सेवानिवृत्त होत आहेत तरी मी तर म्हणेल की आता मी मागच्या आठवड्यात त्यांना बोललो की आपल्या महामंडळात एक परिपत्रक आलेलं आहे, वयाच्या 65 वयापर्यंत आपण कार्य करू शकतात. त्यात फक्त त्यांनी काय घेतलंय, चालक आणि मदतनीस आणि शिपाई या 3 वर्गाला घेतले. आता तरी सध्या तरी काय बांधणवर घेणार आहे. मी बाईंना विचारलं, म्हटलं बाई अजून 4-5 वर्ष तुम्ही इथे काम करू शकता, घरी राहून तुम्ही आपलं हे जाणार नाही, म्हटलं वेळ जाणार नाही. बाई म्हटल्या दादा मला त्रास होतोय, मला वेळ जाणार नाही घरी, पण मला त्रास होतोय तब्येतीच्या कारणास्तव मला. आणि बाई आठवड्यातनं 15 दिवसातनं रजा टाकून डॉक्टरांकडे साहेब स्वतः बोलायचे बाई दवाखान्यात जाऊया बाई इथे. आणि विशेष म्हणजे बाईंचे दोघं जावई एकदम चांगल्या हुद्द्यावर काम करतात, एक बेंगलोरला एक पुण्याला, असं दोघं मुली असं सुखी समाधानी नांदतायत. मी तर म्हणतो की देवाला प्रार्थना करेल की बाईंची अजून सुद्धा प्रगती तर आहेच, त्यांच्या तब्येत साथ द्यावा. आपण सर्वांकडनं मी एक विनंती करेल देवाला की त्यांच्या तब्येतीला साथ द्यावा. या बरोबर तर मी या प्रसंगी जय राजपूत त्यांना विनंती करेल त्यांनी 2 शब्द मनोगत व्यक्त करायला. आजच्या या छोटेखानी सेवानिवृत्ती सत्कार अध्यक्ष आदरणीय कार्यशाळा मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष विभागीय सचिव कामगार सेनेचे आगारातील मोरे साहेब, आजच्या या समारंभाचे सत्कार मूर्ती श्रीमती शर्माबाई, त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक आणि कामगार बंधूंनो, शर्माबाईंबद्दल जर बोलायचं झालं तर अत्यंत शांत, संयमी आणि नेहमी हसतमुख चेहरा असणारं व्यक्तिमत्व. आपल्या या राज्य परिवहन महामंडळामध्ये अलीकडच्या काळापासून नवीन भरत्या, तर मी मागे एका समारंभात देखील बोललो होतो, नवीन भरत्या अगदी बंदच झाल्या आहेत आणि जुने जाणते कुशल आपापल्या कामात पारंगत असलेले असे कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू सेवानिवृत्तीनिमित्ताने कमी होते. असो, सेवा आली म्हणजे सेवानिवृत्ती आलीच. बाईंबद्दल जर बोलायचं झालं तर पूर्ण आगारामध्ये जसे ते राज्य परिवहन महामंडळामध्ये जॉईन झाले तेव्हापासून आजपर्यंत असा एखादा माणूस त्यांच्याकडनं दुखावला गेला असेल असं शोधून सुद्धा सापडणार नाही. नेहमी प्रत्येकाचं स्वागत हसतमुखाने केलं असेल. आगार प्रमुखांच्या कॅबिनच्या बाहेर
बसलेले असताना आगार प्रमुखांना भेटण्यासाठी कोणी आले असतील, आगार प्रमुख काही कामानिमित्त कुठे गेलेले असतील, त्यांना अगदी संयमाने शिताफीने व्यवस्थित सांगणे, वेळ देणे, आगार प्रमुख केव्हा येतील, काय येतील, त्यांचं असलेलं संभाषण कौशल्य इतकं पारंगत होतं की अविस्मरणीय असं नेहमी आम्हाला बाईंची कमतरता जाणवेल. परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये बाईंनी आपल्या कुटुंबाचं देखील व्यवस्थित, पतींच्या निधनानंतर एवढं सगळं सांभाळणं, कुटुंबाची व्यवस्थित लाईन लावली. आता चंदू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे दोघे जावई व्यवस्थित असे वेल सेटल आहेत. असं सर्व असताना आणि या धकाधकीच्या जीवनात त्यांना बरंच काही नातेवाईक, आप्तेष्ट बऱ्याच ठिकाणी जाता आलं नसेल, कुठे येता आलं नसेल. या सेवानिवृत्तीनंतरच्या काळामध्ये त्यांना सर्व ठिकाणी जाता येईल. मी त्यांना महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि तसेच आपल्या सर्वांना या येणाऱ्या नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. मी बोललो ना तर राजपूत साहेबच काय, मी अनेकांना कोणा जरी उठवलं तरी बाईंबद्दल एक प्रेमाचे शब्द सर्वच बोलतील. यानंतर मी माझे मित्र कामगार सेनेचे अध्यक्ष बोलाभाऊ सगळे यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलवले. धन्यवाद. मला बोलायची संधी दिली. मी जास्त वेळ घेणार नाही. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सर्व माझे नेतेगण, कर्मचारी, सर्व पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी, या बोलणी सांगितल्या. आता शर्मा मॅडमचा विषय मी जे काही बोलणार होतो ते माझ्या मनातच सगळी या बोलणी सांगून टाकलं. आणि खरोखर तसेच ते मॅडमचा स्वभाव आहे. कोणी आज त्यांना नाकावू शकत नाही. त्यांना त्याचे पिक्चर पण होते ना, ते पण माझ्याकडे यायचे. होते काही अडचणी त्यांच्या आपण प्रश्न सोडवले आहेत. नंतर मॅडमचं जे काम आहे ते आपण सर्वांनी त्यांचे भाषणात सांगितलं, त्याच्याचं सांगितलं, जास्त काही नाही. तो खरोखर त्यांच्यासारखा स्वभाव, त्यांच्यासारखं पुन्हा असे व्यक्तिमत्व इथे तयार होणं अशक्य आहे. आणि या सर्वांच्या, आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही असे आरोग्यदायी तंदुरुस्त राहोत अशी आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने, संघटनेच्या वतीने, पदाच्या वतीने, कर्मचारी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी जयंत गायकवाड विनंती करतो की त्यांनी 2 शब्द म्हणावे. सन्माननीय व्यासपीठ, आपले वरिष्ठ आगार प्रमुख कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष एडब्ल्यू साहेब आणि आपल्या आगाराचे स्थानक प्रमुख मित्रांनो, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा आपण नेहमीच परंपरागत पद्धतीने करत असतो. परंतु आजचा जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आपल्या शर्माताईंचा, तर आगारात प्रत्येकजण शर्माताईंना ओळखतो, शर्माताईंच्या स्वभावाला ओळखतो. पण मी जास्त वेळ न घेता फक्त शर्माताईंबद्दल 2च शब्द बोलेल की कामावरची निष्ठा काय असते, शिकायचं असेल तर शर्माताईंकडे शिका. कारण की आपण एस टी महामंडळात काम करत असताना वेगवेगळ्या पदावर काम करतो, परंतु तरी लोकांची अपेक्षा असते की याच्यापेक्षा काहीतरी सोपं काम मला तसं मिळेल, पण तेही करताना आपण सवलती मागतो. परंतु शर्माताईंनी स्वच्छ पदात असताना अनेक आगार प्रमुखांनी त्यांना सहकार्य केलं, कारण त्यांचा स्वभाव आणि त्याच्या कामावरची निष्ठा. परंतु त्यांनी कधीच आगार प्रमुखांना निराश केलं नाही आपल्या कामातनं. का तर मिळालेली सवलतीचा त्यात आणखी सवलत मिळावी यांनी कधीच अपेक्षा ठेवली नाही आणि दिलेलं काम प्रामाणिकपणे केलं. म्हणून आज त्या सर्वांच्या लाडक्या आहेत आणि सर्वांच्या ताई आहेत. म्हणून त्यांच्या कामावरच्या निष्ठेने त्यांना हे नाव मिळालंय. त्यांना या सेवानिवृत्तीनिमित्त मी शुभेच्छा देतो. त्यांच्या आरोग्याप्रती मी परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांना सुदृढ ठेवो आणि या निमित्ताने सर्वांच्या वतीने आणि माझ्या व्यक्तिगत वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना एक शब्द बोलले की कामावरची निष्ठा. प्रत्येकाने स्वतःच्या कामावरची जी निष्ठा आहे, आपल्याला जे दिलेलं काम आहे त्या निष्ठेपायी आपलं कुटुंब आणि आपल्याला जे मिळणारं जे पुण्य असतं ते आपोआप मिळत असतं. आपण फक्त महिन्याचा पगार घेण्यासाठी 7 तारखेला की मला पगार मिळायला पाहिजे, मी नोकरीला आहे, परंतु ती नोकरी करत असताना आपल्या कामावरची जी निष्ठा असते प्रत्येकाने, तो कोणी का असेल ना, प्रत्येकाने ती निष्ठा ठेवली तर सहज तो महिना संपतो आणि सहज आपल्याला पगाराने आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते. या प्रसंगी बाईंविषयी खूप काही बोलण्यासारखं आहे. मला एक प्रसंग आठवतो. बाईंची खूप तब्येत बिघडली होती, तर मोठ्या मुलीचं लग्न होतं. त्यावेळेस जगनोर साहेब आगार व्यवस्थापक होते. तर बाईंचे
भाऊ असो परभणीला लांब असतात बाईचे भाऊ, आणि लांब असल्यामुळे इथे कोणी करणार नाही. बाईंना जगनूर साहेब स्वतः बोलले होते, बाई तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा. बाई म्हणे माझे भाऊ पण चांगले आहेत, की साहेब सर्व मदत करतायत. आम्ही मालेगावला लग्नाला साहेबांना खूप अडचण होती, जगनूर साहेबांना मोठे आपलं लग्नाला यायची पण नाही म्हणे गोसावी संजू बांबरे, आम्ही स्वतः लग्नाला गेलो. अशा प्रेमळ स्वभावाच्या बाई. मागे एक विभाग नियंत्रकांची सपकाळ मॅडम होत्या त्यावेळेस, तर बाई सपकाळ मॅडम ज्यावेळेस आगारात आल्या त्यावेळेस बाईच्या खांद्यावर हात राहायचा. कधी पण बाई तुम्ही एवढं का करताय, बाई तुम्ही म्हणजे आपला बेग होता ते तत्परतेने चहा घ्यायला यायचे नाही, परंतु बाई 0 मिनिटात चहा घेऊन त्या आगार व्यवस्थापक असो कोणी विभाग नियंत्रक असो त्यांचं मन धरणं. मला याच्यातनं हेच म्हणायचं आहे की त्यांनी प्रत्येकाचं मन असं जिंकलेलं आहे. अशा शर्माबाई आज आपल्या सर्वांमधनं निवृत्त होत आहेत. मी या प्रसंगी त्यांच्या तब्येतीचं कारण मी अगोदरच बोललो की बाईंना मागच्या 2-1 वर्षापासून एक त्रास होतोय. मी सांगणार नाही तुम्हाला की तुम्ही अजून 4 वर्ष सेवा करा असं, फक्त मी बोलून दाखवलं की महामंडळात असे परिपत्रक आलेलं आहे की सहाय्यक आणि चालक पदाला तुम्हाला जर वयाच्या 62 वयापर्यंत जर जॉब करायचा असेल तर तुम्ही पुन्हा रुजू होऊ शकता. तुम्ही होऊ नका, कारण जावई मुली तुम्हाला करून पण देणार नाही. या प्रसंगी मी एवढंच बोलतो. यानंतर अजून कोणा खालून बोलायचं प्रकाश बोलणं विनंती करतो. त्यांनी बाईबद्दल 2 शब्द बोलावं. कोणी बोलणार आहे अजून खालून? आणि जे सत्कार मूर्ती ज्या आपल्या शर्मावशी त्यांच्याविषयी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीने दिसतंय की त्यांना भेटण्यासाठी खास डिव्हिजन वर्कशॉप म्हणजे डिव्हिजन ऑफिसचे जे माजी कर्मचारी त्यांचे म्हणजे ते खास आपुलकी मोठी भेटायला आजपर्यंत एवढ्या कार्यक्रमात कधी असं प्रसंग बघायला भेटलं की डिव्हिजन ऑफिसचे कर्मचारी आपल्याकडे आले, पण खास त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी जी इज्जत कमवली तिचं जे आहे कामाविषयी त्यासाठी खास करून लोक आले. तर मी त्या जास्त बोलत नाही. शर्मावशींना या पुढच्या आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य सुद्धा समृद्धीचं राहो. मी तो फॅमिलीला वेळ जात नाही आता, फॅमिली आहे आता सामान्यासारखं. धन्यवाद. जसं बोलले निष्ठा साहेब बरोबर साहेबांनी ओळखून घेतलं की बाईंबद्दल असणारं प्रेम विभागीय कार्यालयात सहसा कोणी येत नाही. सेवानिवृत्तीच्या आज प्रकाश झाले, प्रगती मॅडम झाल्या आज. कारण का की बाईंनी ह्या कालावधीत ते विभाग मला दादाशिवाय कधीच बोलल्या नाही. माझं बहिणीचं नातं आहे, पण मी सांगतो तुम्हाला प्रत्येकाला राजपूत साहेब असो गणेश भाऊ बोलले असते, मोरे भाऊ, कोणाला भाऊ दादा, हे गुण आपल्याला घेण्यासारखे आहे. या प्रसंगी आपल्या आगाराचे आगार व्यवस्थापक मनोज पवार साहेबांना विनंती करेल की त्यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, मॅडमांचे आप्तेष्ट, सर्व कामगार बंधू आणि भगिनी, मागील जवळजवळ मला 2.5 वर्ष झाले. मॅडम मी 2.5 वर्षापूर्वी आलो. मी शिपाई किंवा पद त्या पदाचं जे पाहिलं, आधी मी साखरी डेपोला होतो, शिंदखेड्याला होतो किंवा याला होतो, ते मला पद थोडंसं वेगळं वाटलं होतं तिथं की ते थोडंसं मान जास्त असतो वा बाकी गोष्टी काही बोलत नाही कार्यक्रमात येणार. पण इकडं पाहिलं तर एकदम म्हणजे कॉन्ट्रास्ट. मॅडम पाहिलं आता गणेश गायकवाड बोलले निष्ठा काय असते, प्रामाणिकपणा काय असतो, बोलणं कसं असतो, संयमी कसं राहावं. आता मॅडमांचं आता यांनी बोलले की प्रत्येक जण बोलेल मॅडमांबद्दल, त्यांचा स्वभावच तसा होता. असा स्वभाव होणं शक्य नाही. मला वाटतं असं कदाचित 100मधून एखादा माणूस असतो किंवा लेडीज असते की त्याला हा स्वभाव प्राप्त झालेला असतो. आता मॅडमांना एवढंच सांगेल, आता बऱ्याच जणांनी सजेशन केलं, मॅडमांना सांगेल 1-2 महिने फिरून या, वाटलं तर महामंडळामध्ये यायचं असेल येऊ शकतात, तुमचं वेलकमच आहे. बरोबर. आता मी बाकीचं काही बोलत नाही. जे काही आहे तुमचं पैशांचं विनिमय उपयोग तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. फक्त शरीर ही संपत्ती आहे, ती चांगली ठेवा अशी परमेश्वरकडनं मी प्रार्थना करतो आणि रोज संपतो. मॅडमांचे मोठे जावई बाहेरगावी असतात, परंतु आज त्यांना मुलगा नाही पण मुलाची जाणीव भासू दिलेली दोघं जावयांनी. एक बेंगलोरला असतात
हे बाहेर असतात, परंतु मालेगाव प्रॉपर त्यांनी आता पुण्याला शिफ्ट झालेत ते. तरी बाहेरगावी असल्याने सुद्धा मुलाची जाणीव तुम्हाला भासवलेली नाही मॅडम. आज एक दोघं मुलंच आहेत, दोघं जावई म्हणून. तर मी आज मोठे जावयांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सासूबाई संयम बाळगून आणि दोन मुलीचं भविष्याचा विचार करून त्यांनी सेवा स्वीकारली. घरी असताना देखील सेवेचा विचार करत त्यांनी मुलींवरती पण आई आणि वडिलांची दोघांची सार्थक भूमिका निभावून त्यांचं कार्य केलं. सासूबाई, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही फार कष्ट केले. आता आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, नातवंडांसोबत खेळा आणि जसं सगळे सांगतात आहे की शरीर ही संपत्ती आहे. इतर संपत्ती बरीच आहे. तुमच्याकडे पुण्याला एक घर आहे, हैदराबादला एक घर आहे, परभणीला एक घर आहे. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, आमच्या सोबत राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद. आणि माझे परिवार व्यवस्थापक साहेब, आज मी त्यांचा, ती माझी मावशी आहे आणि काकी बी आहे. कारण की एकाच घरात आता माझं आयुष्य म्हणजे इथंच गेलेलं आहे. माझे वडील सुद्धा इथं होते, माझे चुलते इथं होते, माझे आजोबा बी इथंच होते आणि माझी मावशी सुद्धा इथे. म्हणजे मोठा कालावधी इथं गेलेला आहे. आणि मावशी अशा प्रसंगात इथं नोकरी केलेली आपल्या सर्वांना माहिती. आणि मी परभणीमध्ये IAS स्थायिक आणि या इथं राहायचं. आणि तिने कोणत्याही प्रकारची मदत नाही घेता 2 मुलीचं पालन पोषण केलं. आम्ही होतो, त्याला मदत करायचं आम्ही म्हणत होतो, पण ती मदत घेत नव्हती आमच्याकडे. आजपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत घेतली नाही आम्ही. अशी गोष्ट तिनं चांगल्या, आमच्याकडे तिकडे लग्न वगैरे सगळे केले आम्ही, पण मदत कोणती मागत नव्हती आमच्याकडे. तिनं तिच्या ह्याच्यात ॲडजस्ट करून चांगल्या प्रकारे नोकरी केली. इथं आल्यानंतर मला एवढं भरून आलं की इकडं खूप तुमच्याकडनं प्रेम भेटलं तिला. त्या प्रसंगी मी इथं 2 शब्द बोलण्यासाठी इथं उभं राहिलो. तुमच्याकडे सगळ्याचे धन्यवाद. आमच्या मावशीला सांभाळून घेतलं. सांगितल्याप्रमाणे बाईंनी खरंच कोणाची मदत न मागता इथे या कार्यक्षेत्रात सुद्धा बाईंनी मदत केली असेल, पण कोणाकडनं मदत मागितली नाही. आणि मुलींना असं चांगलं उच्च शिक्षण देऊन चांगल्या घराण्यात मुली सुद्धा आता लहान मुलगी बेंगलोरला जॉब करते. मोठ्या मुलीला गरज नाही त्यांना, कारण त्यांचं व्यवस्थित असल्यामुळे. तर मी या प्रसंगी बाईंचा सत्कार आपले आगार व्यवस्थापक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नाही इकडून घ्या. नाही मागून या ना, बाकीची लेडीज या ना.
पुरे शांतता ठेवा. आजच्या या सेवानिवृत्त प्रसंगी या ठिकाणी व्यासपीठावर जमलेले माझे सहकारी पवार साहेब, डब्ल्यू साहेब, के साहेब, नंतर पांडव नाना, नंतर आणि सगळे कर्मचारी. शर्माबाईच्या बाबतीत प्रत्येक जणाने प्रत्येक गोष्ट सांगितली. त्या पद्धतीने त्यांच्या बाबतीत बोलायचं जर झालं, मला जर वैयक्तिक बोलायला लावलं तर मला 1 तास सुद्धा कमी पडेल. परंतु आपलं वाढतं शेड्यूल असं असतं की यावेळेस आपण जास्त डिस्टर्बन्स देऊ शकत नाही. बाईंच्या पूर्ण कारकिर्दीत जेवढे अधिकारी येत गेले, डेपो मॅनेजर असतील, DC असतील, प्रत्येकाने त्यांच्यावर प्रेमच केलेलं आहे. त्यांच्यावर प्रेम करण्याचं कारण की त्यांची जी ध्येय आहे, त्यांचं जे वागणं आहे, त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे, त्यांची जी कामाची पद्धत आहे, ही शिकण्याजोगी आहे. कधी कसं बोलावं, कधी काय बोलावं, किती बोलावं. अधिकारी बदलला की त्या अधिकाऱ्याला, नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याला काय काय गोष्टी लागतात, कशा लागतात, हे बाई अवघ्या 8 ते 10 दिवसात कॅच करतात. माझ्या अगोदर 2 लेडीज मॅडम होत्या, त्यावेळेस वेगळा बिहेव होता. मी आलो, मला काय हवं असतं, मला काय पाहिजे असतं. आणि एकदा त्यांना ते अंदाज आला की कधीही त्यांना, मी तरी आजपर्यंत त्यांना असं कधी सांगितलं नाही की बाई मला हे आणून द्या, बाई मला ते आणून द्या. आणि कटाक्षाने स्वच्छतेवर त्यांचं इतकं बारीक गोष्टीवर लक्ष होतं. सर्वांना तुम्हाला एक सांगू इच्छितो, आता उद्यापासून मला असं टेन्शन आहे की मी ज्या चेअरवर बसतो आहे त्या चेअरवर एकदम पांढरा शुभ्र, एकदम म्हणजे असं एवढा पांढरा शुभ्र रुमाल आपल्या घरी सुद्धा राहू शकत नाही. आता तो मला दर आठवड्याला मी कोणाला सांगू किंवा कोणाकडनं ते करून घेऊ हे मला टेन्शन आहे. बाईंनी आजपर्यंत मला त्या बाबतीत कधीच टेन्शन येऊ दिलं नाही. हँडकरचीप बदलला असेल, वॉश मशीनवरचं हँडवॉश बदललं असेल, तो टॉवेल बदलला असेल, ड्रॉवर बद्दल साईडचे त्यांनी जर अस्ताव्यस्त पडलं असेल, ते न बोलता व्यवस्थित रचलं असेल, टेबलावरचे कागद असतील, मला सांगितलं असेल साहेब कामाचे कोणते, दुसरे कोणते, ही म्हणजे कॅबिन मध्ये पूर्ण स्वच्छता क्लीन करणं या बाबतीत त्यांचं एकदम बारकाईने लक्ष राहिलं. गणेश भाऊ बोलले की त्यांची कामावर निष्ठा आहे. त्यांची कामावरची निष्ठा बाबतीत तुम्हाला एक उदाहरण सांगतो की रविवारच्या दिवशी सगळं प्रशासकीय कार्यालय बंद असतं आणि बाईकला ड्युटी होती. तर बरेच लोक म्हणायचे की रविवारी काय करतील, शिपाई काय करतो. तर रविवारी बाई आपले जे कर्मचाऱ्यांचे जे जमा झालेले पास आहेत ना, ते पास प्रत्येक पुस्तकाला ते पास लावून ते रेकॉर्ड अपडेट करणं एकदम परफेक्ट काम करत होते. आणि दिवसभर बाईचं ते काम त्यांना कोणी सांगितलेलं नाही, काही नाही. याला म्हणतात कामावरची निष्ठा. आपल्याकडे काही लोकांना एक काम 4दा सांगावं लागतं तेव्हा ते 5व्यांदा होतं. परंतु कामावरची निष्ठा ही त्यांची आहे. त्यांना रिकामं राहणं कधी आवडलं नाही. त्यांना जे सांगितलं ते कधी. बऱ्याचदा मी बाईंना रागवायचो का, अहो बाई तुम्ही एवढं लांब ते उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही त्या डिव्हिजन ऑफिसला टपाल द्यायला का जातात. पण नाही, बाईंना ती सवयच होती, टपाल देण्याचं काम तर स्वतःच करायचे. तर अशा पद्धतीने बाईची तब्येत, इतर गोष्टी, बाईंना मी एकच सांगतो की भगवंत तुम्हाला इथून पुढचं आयुष्य हे एकदम शारीरिकदृष्ट्या सुखसमृद्धीचं देऊ आणि तुमचं आयुष्य अजून दीर्घोत्तर हो, जेणेकरून तुम्हाला तुमचे नातवंड, तुमचे जावई, तुमच्या मुली यांच्यात जास्तीत जास्त वेळ शेअर करता येईल. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द बरोबर बोलले. माझ्याकडे ते राहून गेलं की बाईंची कामाची पद्धत सकाळी आल्यानंतर साहेबांच्या केबिन म्हटलं गणपतीला आरती करणं,
अगरबत्ती लावणं, पूजा करणं आणि साहेबांचं तिथं वॉश बेसिन वगैरे अतिशय व्यवस्थित ठेवणं हे नित्यनेमाने काम चालू होतं. मागच्या आठवड्यात त्या दिवशी बोलले बाई की दादा मी आता सेवानिवृत्त होत आहे, तर टॉवेल वगैरे एकदम स्वच्छ धुवून स्वतः बाई घरी घेऊन जात होत्या. आणि साहेब मी तुम्हाला सांगतो ते जे आपल्या लोकांचे जे पासेस असतात ते दर रविवारी लावत होत्या. तर बोरसे मॅडम इथे ज्यावेळेस 4 वर्ष होत्या तर त्यांनी त्या पिरियडला 2-3 वेळेस ऑडिट आलं होतं. त्या ऑडिटच्या प्रसंगी मी पास लावलेले नसताना त्यांनी ऑडिटवाले पॉईंट घेऊन गेले. तर त्यावेळेस पासून तर निश्चित नियम आजपर्यंत मी तर म्हणतो 5-7 वर्षापासून ते पासेस व्यवस्थित ज्याचा पास असेल त्याच्या पानामध्ये लावणं याच्या पुढे होईल का नाही होईल मला शंका आहे. आता साहेबांना उद्यापासून एक प्रसंग पडेल मला ह्या ज्या ज्या उणिवा बसतील त्या पुन्हाकडनं पूर्ण करून घ्याव्या. मी साहेबांना विनंती करेल तुम्ही जरी बाईंना हे केलं नाही तरी असं कोणीतरी एक शिपाई असं तुम्ही नेमा आणि होईल ते काम. कारण का बाई पुन्हा आता जॉईन होणार नाही. कारण त्याच्या तब्येतीकडे जावायने स्पष्ट मुलाच्या नात्याने सांगून टाकलं की त्यांनी आता आराम करावा. आणि मी बाईंना मी असं सांगू इच्छित की तुम्हाला सेवानिवृत्ती प्रसंगी काही 2 पैसे मिळतील. आता 5,000 पेन्शन मिळेल, 5,000 ही तो फरक येतो 5,000 आणि तुमची पेन्शन असे 10-12 हजार रुपये तुमच्या एकट्यापुरता खूप काही आहेत. एकट्याचं जीवन तुम्ही व्यवस्थित पार पाडू शकता व्यवस्थित. तर मी या प्रसंगी एवढंच सांगेन या सेवा समाप्ती प्रसंगी तुम्ही तुमची काळजी आपण स्वतः आपली काळजी घेतली तर तुम्हाला नातेवाईक वगैरे सर्व आहेत, मुली वगैरे आहेत, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः काळजी घ्या आणि तुमच्या काळजीमुळे त्या मुलींचं मी आनंदी राहतील. त्या प्रसंगी आगाराच्या मार्फत सर्वांच्या मार्फत एक विनंती करतो तुम्ही याच्या पुढे तुमचं आरोग्य निरोगी चांगलं असं जावं अशी मी सदिच्छा देवाजवळ प्रार्थना करतो. इथंच थांबतो. माझा हा छोटासा कार्यक्रम बाईच्या प्रत्येक मनात राहील असा सेवानिवृत्त प्रसंग इथे संपला असं मी जाहीर करतो.